महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर JNPT येथील न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनलने गुजरातमधील वृत्तपत्रात दिलेली नोकर भरतीची जाहिरात अखेर रद्द केली आहे। तसेच यापुढे होणाऱ्या नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले जाईल असे लेखी आश्वासनही JNPTने दिले आहे। JNPTचे चेअरमन आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या बैठकीला मनसेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। जाहिरात झाली होती जी सन्माननीय साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली आणि यात 70 मुलांची भरती होणार आहे, पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय कोलकतपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक JNPTमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना जाब विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा जो काय आमचा विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती यानंतर आज त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे। याच्या पुढे ही 70 मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच म्हणजे JNPTमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती 70च्या 70 मुलं ही मराठीत असली पाहिजे, तर ती देखील मागणी इथले जे चेअरमन आहेत JNPTचे त्यांनी मान्य केलेली आहे। त्यामुळे याच्या पुढे जी भरती होणार आहे ती मराठी मुलांची होणार आहे आणि सर्वच्या सर्व मुलं ही मराठी असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो। तसं पत्र देखील ते आता काढतात आणि पुढच्या काही मिनिटात ते पत्र आम्ही सोशल मीडियावर टाकूच। याच्यासोबत इथले जे JNPTचे चेअरमन आहेत त्यांना देखील मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीला आम्ही बोलवलेलं आहे। इथल्या स्थानिक जे लोक आहेत ज्यांची गावं विस्थापित झाली होती, जागा गेल्या होत्या, या सर्व पोर्ट उभे करण्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांसमोर आम्ही मांडू आणि या सगळ्याच भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं होईल एवढी खात्रीने सांगतो। आत्ता ही जी ऍड आहे, शब्द मिळालेला आहे JNPTच्या चेअरमन यांचा की याच्या पुढे सगळी ज्या 70च्या 70 ही मराठी पोरं या JNPTमध्ये कामाला लागतील। धन्यवाद।